तर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला का करण्यात आला? मित्रांनो, आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण बघत आहोत. तर मित्रांनो, त्या गाडीवर हल्ला ह्या कारणामुळं करण्यात आला की त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर बेताल वक्तव्य, म्हणजे ते वक्तव्य काय आहे मित्रांनो? तर मित्रांनो, ते वक्तव्य असं आहे की छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल आणि त्यानंतर स्वराज्य संघटना ही आक्रमक झाली आणि जितेंद्र आव्हाड ज्या रोडनं जात होते त्या रोडवरती त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तर मित्रांनो, त्या हल्ल्याचं पूर्ण फोटो सेशन आणि व्हिडिओ आपल्या माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे आणि आपल्याकडे तो व्हिडिओ आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला कसा झाला. तर चला आपण बघूया व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही गाडी आहे जितेंद्र आव्हाड. हे आपल्या घराकडे जात असताना त्यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते हे आक्रमक होऊन त्यांच्या गाडीवरती काठ्या घालताना आपण बघत आहोत. तर मित्रांनो, का काठ्या घातल्या याचं कारण त्यांना काल छत्रपती संभाजीराजे यांच्यावर एक वक्तव्य केलं की छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागतं. हे वक्तव्य का केलं की ते म्हणतात की विशाळगडावर जे अतिक्रमण हटवण्यात आलं, त्या अतिक्रमणाच्या वेळेस जी नासधूस झाली याला कारणीभूत छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ते खरंच वंशज आहेच का शहाजीराजे यांचे? आणि मित्रांनो, तुम्हाला काय कमेंट करावं असं वाटतं? आणि खरंच मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागतं असं बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना फोडलं पाहिजे का नाही फोडलं पाहिजे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शिवराय.